संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले, जयराम साठे आणि महेश केदारची कबुली. अपहरण करून हत्या केली, पोलीस कोठडीत कबुली जबाब. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी. इंद्रजित सावंतांना मीच फोन केला होता, कोरटकरची कबुली. मोबाईलमधील डाटा देखील डिलीट केल्याचं कोरटकरकडून मान्य, सूत्रांची माहिती. पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती. कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची इंद्रजित सावंत यांच्या वकिलामार्फत मागणी. सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण. दिशा सालियांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर. दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही, तर दिशाचे वडील वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट. दिशाच्या मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर इजा, अनेक फ्रॅक्चर झाल्यामुळे दिशाचा मृत्यू, तर शरीरावरही जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद. उद्धव ठाकरेंनीच शिंदेंना ऊर्जा दिली, शिंदे घात करतील असं सांगणारे त्यांच्याच अवतीभोवती आहे. ठाकरेंबद्दल जी भाषा वापरता त्याबद्दल आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांचं उत्तर. शिवसेना फोडण्यासाठी मोदी शहांनी तुम्हाला जवळ केलं, मात्र मोदी शहांचं छत्र उठल्यावर तुम्ही कुठे असाल विचार करा. मोदी शहा शिंदेंना दारातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. पहिल्या समन्सनंतर हजेरी न लावल्यानं कॉमेडियन कुणाल कामराला दुसरं समन्स. पोलिसांच्या दुसऱ्या नोटीसनंतरही कामराकडून नवीन व्हिडिओ ट्विट. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस. कुणाल कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीत वापरल्यानं नोटीस. टी सिरीजच्या नोटीसीला कुणालचं ट्विट करत उत्तर. कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस. कुणाल कामराच्या वडिलांनी दुसरी नोटीस स्वीकारली. लवकरात लवकर चौकशीला हजर राहण्याची नोटीस. गद्दार उपाधी मिटवण्यासाठी धर्मवीरवर कोट्यवधी खर्च केले, मात्र कुणाल कामराच्या कवितेनं धर्मवीरच्या खर्चावर पाणी फेरलं. सुषमा अंधारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. कामरावरून विधानसभेतील धुडगूस लोकशाहीला शोभणारा नाही. कामरासारखी हॉटेल चालवणं म्हणजे डान्स बारची जुळी भावंड. स्टँडअप कॉमेडीवरून संभाजी भिडेंची कुणाल कामरावर टीका. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो. मनसे पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराज पार्क परिसरात पोस्टर. राज ठाकरे अमित ठाकरेंसोबत बाळासाहेब ठाकरेंचा देखील पोस्टरवर फोटो. अनिल परबांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक. अनिल परबांच्या घरासमोर मयूर बगेरी यांची बॅनरबाजी. नितेश राणेंच्या हिंदुत्ववादी कार्याला सलाम अशा आशयाचं बॅनर. परबांनी नितेश राणेंविरोधात केली होती टीका. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत बैठकीचं आयोजन. बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार. अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. संतप्त जमावानं 3 तास नगर मनमाड महामार्ग रोखून धरला. रास्ता रोकोनंतर जमावाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. पुतळा विटंबना प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा. अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषाच्या पुतळ्याचं विटंबन. आज राहुरी तालुका बंदची हाक. नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन. काही पाकिस्तानी विचारांच्या लोकांनी हे कृत्य केलं, तसेच अशा घटनांविरोधात कायदा करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील. जगताप यांचं वक्तव्य. नागपूर हिंसाचारातील आरोपी मोहम्मद हमीद इंजिनियरचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज. मोहम्मद हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर सुनावणी. नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून केवळ 7,15,000ची मदत मंजूर. जिल्हाधिकारी कार्यालयानं पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ. आरोपी दत्ता गाडेच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानं गाडेच्या कोठडीत वाढ. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर. विविध समिती प्रमुख आणि सदस्यांची नियुक्ती. विजय वडेट्टीवार लोकलेखा समितीच्या प्रमुखपदी. अॅडव्होकेट राहुल नार्वेकर नियम समितीच्या प्रमुखपदी, तर मुरजी पटेल अल्पसंख्याक कल्याण समिती प्रमुख. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात शिवसेनेकडून संघटन बांधणीवर भर. पूर्व विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुखांची नेमणूक. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 30,000 सदस्य नोंदण्याचं लक्ष्य. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार. कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या आरोबीवर गर्डर लॉन्चिंगसाठी ब्लॉकचं नियोजन. नवीन पाईपलाईन पुलाचं बांधकाम करणार. गुढीपाडवा आणि रमजान ईद शांततेत साजरे करण्यासाठी कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च. अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर संभ्रम पसरवू नका. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचं नागरिकांना आवाहन. कल्याणमधील माजी नगरसेवक मारहाण प्रकरणी आरोपी राणी कपोतेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. रस्त्याच्या उद्घाटनावरून माजी नगरसेवक मोहन उगले यांना झाली होती मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडून ई-साक्ष ॲपचा वापर करण्यात येणार। ॲपच्या वापराबाबत पुणे पोलीस दलातील 2,500 पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण। पुण्याच्या गणेशपेठ परिसरात मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री करणाऱ्या सराईताला पोलिसांकडून अटक। आरोपीकडून 6 लाखांचं मेफेड्रॉन जप्त। फरासखाना पोलिसांची कारवाई। जालन्याच्या बदनापूरमधील अकोला गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत बाज टाकून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास विहिरीत आत्महत्या करण्याचा शेतकऱ्याचा इशारा। पुण्यात खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई। तिसरा हंडा पाणी घेतल्यास 100 रुपये दंड। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतचा निर्णय। कंत्राटी कामगार संपावर गेल्यानं नागपुरातील आपली बस ठप्प। वेतनाचा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरल्यानं कर्मचारी संपावर। बस सेवा ठप्प झाल्यानं शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना नाहक त्रास। जळगावच्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेची मोठी घोषणा। 31 मार्चपूर्वी कर्जफेडीवर 0% व्याजदराचा लाभ मिळणार। बँकेचे चेअरमन संजय पवार यांची माहिती। नाशिक महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नतीला महासभेची मंजुरी। अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अभियंता अशा एकूण 16 जणांना बढती तर 9 जणांना पदोन्नती नाकारली। छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत रिलायन्ससह 3 कंपन्यांची 28,877 कोटींची गुंतवणूक येणार। 12,000 जणांना या प्रकल्पांमुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगर परिसरात थेट रोजगार मिळेल। 3 मोठ्या उद्योगांची गुंतवणूक। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांमध्ये वाद। नाशिकच्या साधू महंतांची आज पत्रकार परिषद। साधू महंत पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष। सांगलीत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित। वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा भुईसपाट। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। सरकारनं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। गोंदियात बदलत्या वातावरणाचा ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ। दवाखान्यात रुग्णांची गर्दी। नाशिकच्या मालेगावमधील बनावट विभागीय आयुक्त प्रकरणात नवीन माहिती समोर। मी हिंदू असून इस्लाम कबूल केल्याचा आरोपीचा दावा। मात्र धर्मांतराचे कोणतेही पुरावे नाहीत। पुण्याच्या राजगडमधील धानेप गावात वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात गावातील धनगर समाज आक्रमक। आरोपीवर कठोर कारवाईसाठी गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा।